तर मुंबईमधल्या नालेसफाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय जुगलबंदी रंगली आहे। मुंबईमध्ये 100% नालेसफाई झाली असल्याचा अजब दावा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केलाय आणि यावेळी त्यांनी मुंबईत तुंबण्यामागचं जे कारण सांगितलं आहे त्यावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला चांगलंच धारेवर नालेसफाई 100% झालेलीच आहे, परंतु मुंबईची रचनाच अशी आहे की पाऊस पडल्यावर अशा प्रकारची गोष्ट होतेच। तुम्ही महापालिकेने प्रयत्न केलेले समजून घ्या, त्यासाठी लावलेली यंत्रणा, लावलेली सगळी सामुग्री आपण त्या ठिकाणी पाहिलीत, तर महापालिकेच्या प्रयत्नात कुठेही कसूर नाही हे मी अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो। आम्ही हे नेहमी सांगत आलेलो आहे की मुंबई ही सॉसर आहे, बशी आहे, काही ठिकाणी एकदम खोल आहे तर काही ठिकाणी ती उथळ आहे भाग तिचा, आणि म्हणून किती उपाययोजना केल्या तरी जिथे उपाययोजना केल्या तिथे पाणी नाही भरत आहे, पण काही ठिकाणी नवीन नवीन स्पॉट झाले तिथे पाणी भरतंय। पण हे आधी भारतीय जनता पार्टी 2022च्या आधी मानायलाच तयार नव्हतं।